मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि भारतासाठी डोकेदुखी वाढवणारी अशी काहीशी ही बातमी आहे। पहलगामच्या हल्ल्यानंतर आता भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर येते आहे। पाकव्याप्त काश्मीरमध्ये पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमास याची एंट्री झाल्याची माहिती आहे। लष्कर-ए-तोयबा जैश-ए-मोहम्मदने हमास सोबत काश्मीरमधल्या कारवायांसाठी हातमिळवणी केल्याची माहिती मिळते। विशेष म्हणजे पहलगाम हल्ल्यामध्ये आणि इस्रायलमध्ये 7 ऑक्टोबर 2023 या दिवशी झालेल्या हल्ल्यामध्ये साम्य असल्याचं दिसतंय। पहलगाम हल्ल्याच्या मागे लष्कर-ए-तोयबाच्या सैफुल्लाहसह जैशचा कुख्यात दहशतवादी आणि संस्थापक मसूद अझहर याचा भाऊ रऊफ असगर हा असल्याची शक्यता आहे। सैफुल्लाह आणि हमासचा राजनैतिक ब्युरो चीफ खालिद मशाल याची गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कतारची राजधानी दोहा इथे भेट झाल्याची माहिती मिळते। विशेष म्हणजे 5 फेब्रुवारीला पाकव्याप्त काश्मीरमधल्या रावळकोट इथे झालेल्या एका रॅलीमध्ये जैश, लष्कर-ए-तोयबासह हमासचे दहशतवादी सुद्धा सहभागी झाले होते। तर या सगळ्याला हमासचं बळ कसं मिळतंय आपण ते सुद्धा पाहूयात। पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबा जैश-ए-मोहम्मदची हमाससह हातमिळवणी झाली आहे। लष्कर-ए-तोयबाच्या सैफुल्लाहसह जैशचा रऊफ असगर सुद्धा या हल्ल्याचा मास्टर माइंड आहे। पहलगामच्या हमास स्टाईल हल्ल्याची पटकथा ही जैशचा बालेकिल्ला बहावलपूरमध्ये लिहिल्याची माहिती आहे। लष्कर-ए-तोयबाच्या सैफुल्लाहची गेल्या वर्षी हमासच्या खालिद मशालशी दोहा इथे भेट झाली। 5 फेब्रुवारीच्या रावळकोटमधील दहशतवाद्यांच्या रॅलीमध्ये हमासचे दहशतवादी सुद्धा उपस्थित होते। जैशचा रऊफ असगर कुख्यात कंदाहार विमान अपहरण प्रकरणाचा सुद्धा मास्टर माइंड आहे। कंदाहार विमान अपहरणासह पठाणकोट हल्ला, संसद हल्ला, पुलवामा हल्ल्यामध्ये सुद्धा रऊफ हा भारतासाठी मोस्ट वॉन्टेड असा दहशतवादी होता।